नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उन्हाळी सुट्टी लागली, शाळेला सुट्टी झाल्यामुळे आता आपण सर्वजण घरातच आहोत. क्लास नाही, शाळा नाही. बहीण भावंड आपली एकत्र आलेली आहेत, जसं की मावशीची, मामाची, काकांची. आणि आपण सर्वजण काय करत आहोत तर मोबाईल बघ, टीव्ही बघ, ह्याच गोष्टी आपल्या चालू आहेत. ओके, बाहेर जाण्यासाठी ऊन आहे, तर आता आपण काय करणार आहोत, घरातच बसून बैठे खेळांसाठी आपल्या जुन्या पद्धती ज्या की वैदिकच्या आहेत मेथड्स, त्याच्यामधली पहिली पद्धत अशी आहे की पुढच्याची बर्थ डेट आपल्याला जरी माहिती नसेल तरी आपण त्याची बर्थ डेट काही ट्रिक्सनी शोधू शकतो. तर ती कशा पद्धतीने आहे हे आता आपण पाहणार आहोत. आपल्याला ज्या व्यक्तीची जन्मतारीख काढायची आहे, त्या व्यक्ती ज्या महिन्यामध्ये जन्मलेली आहे त्या महिन्याचा नंबर त्या व्यक्तीला मनामध्ये धरायला सांगणार आहोत आपण. नंतर त्या महिन्याची आपण दुप्पट करणार आहोत. दुप्पट केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण +5 करणार आहोत. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ×5 करणार आहोत. आलेलं आन्सर इथे लिहून त्याच्या पुढे आपल्याला 0 लिहायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला जन्म डेट ॲड करायची आहे, जी कोणती असेल ती, ते त्याच व्यक्तीला आपण करायला सांगणार आहोत. मग येणारं आन्सर जे काही असेल ते आपण त्या व्यक्तीकडून मागून घ्यायचं आहे. ज्यावेळेस आपण त्या व्यक्तीकडून आलेलं उत्तर मागून घेऊ त्यावेळेस शेवटचे जे 2 डिजिट असतील, युनिट अँड 10 डिजिट, त्याच्यामधून आपल्याला 50 मायनस करायचं आहे. आणि जो लास्टवाला फर्स्ट साईडचा युनिट असेल इकडचा, त्याच्यामधून आपल्याला 2 मायनस करायचं आहे. तर पहा, 6 - 0 आन्सर येणार 6, 7 - 5 आन्सर येणार 2. म्हणजे ही त्या व्यक्तीची असणार डेट. ओके, आणि 8 - 2 6 हा व्यक्तीचा असणार मंथ. अशा पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीची बर्थ डेट आणि मंथ काढू शकताय. धन्यवाद. अजून जर हे तुम्हाला समजलं नसेल तर आपण अजून एक दुसरं गणित घेऊयात. समजा तुम्ही तुमच्या मनात एखादा महिन्याचा नंबर पकडलात. त्या आपण दुसरी संख्या अशी घेऊयात की नंबर आहे 11वा महिना, त्याची दुप्पट केली, उत्तर आलं 22. त्याच्यामध्ये ॲड 5 केलं, आन्सर आलं 27. त्याला आपण ×5 केलं, आन्सर आलं 135. याच्यापुढे आपण 0 पुट केला, याच्यामध्ये आपण बर्थ डेट ॲड केली, तर आपल्याला आन्सर मिळेल 1357. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ज्या शेवटच्या 2 आहेत त्याच्यामधून 50 मायनस करायचं आणि पहिल्या 2 मधून 2 मायनस करायचं. तर 7 0 13 - 2 11. म्हणजे आता आपण जो कुठला मनामध्ये नंबर पकडला होता त्या व्यक्तीची बर्थ डेट आहे 7 आणि मंथ आहे 11. म्हणजे ती व्यक्ती 7/11ला जन्मलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही कोणाचीही बर्थ डेट काढू शकता. तुम्ही माझी बर्थ डेट काढू शकाल का? हो, का नाही. धरा तुम्ही तुमच्या मनामध्ये नंबर. हो, पकडला. तुम्ही तुमच्या मनामध्ये जो कुठला नंबर पकडला आहे त्याला ×2 करा. केले. त्याच्यामध्ये +5 करा. हा, केली. त्याला ×5 करा. केली. सांगा आन्सर किती आलं. आता मी काय करू? त्या आलेल्या संख्येच्या पुढे 0 पुट करायचं आहे आपल्याला. केली. आणि त्याच्यामध्ये तुमची बर्थ डेट ॲड करा. केली. आलेला आन्सर सांगा आता मला. 365. 365. ओके, तर आता पहा, तुमची बर्थ डेट आहे 15 आणि तुमचा मंथ आहे 1, राईट? हो, बरोबर आहे. अरे वा, ही तर खूपच छान ट्रिक आहे. मी पण आता ही ट्रिक खूपच लवकर शिकून घेणार. तर अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक शिकण्यासाठी सद्गुरूज क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हां, तुम्हाला ह्या ट्रिक्स कशा वाटतात ह्या सांगायला विसरू नका, यानी की कमेंट करा. थँक्यू चॅनल पाहिल्याबद्दल, व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.